नमस्कार, मी ज्योती गायकवाड। आज मी बिर्याणीचा बेत केलेला आहे आणि माझ्या मुलाबरोबर मी बिर्याणी करत आहे। चला तर आपण बिर्याणी। नमस्कार, मी ज्योती गायकवाड। हे 2 किलो मटण आणलेलं आहे। चांगलं मस्त स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि 1.5 किलो तांदूळ बासमती चांगला भिजत घातलेला आहे धुवून। आणि हे सगळ्या प्रकारचे मी मसाले घेतलेले आहेत। हा काळा मसाला आहे, ही हळद आहे, हा गोडा मसाला आहे, हा तिखट आहे, मग मिरची पावडर आणि तिखट आहे, आणि हा माझा घरगुती मसाला। हे सगळे मी घरात तयार केलेले मसाले आहेत। आता मी सुरुवातीलाच दही घालणार आहे। दही घालून चांगलं मॅरिनेट करणार आहे त्याला। आता हे सगळे मसाले त्यात घालणार आहे। हे बघा, सगळे मसाले घातले। आता हे सगळे मसाले चांगले त्यांना मटणाच्या संपूर्ण पीसला लावून घेणार आहे। आणि 2 लिंबाचा रस त्यात टाकणार आहे। सांगितलं बघा, अशा प्रकारे रस घालून आता ह्याला पण चांगलं झाकून ठेवणार लावून, आणि मग पुढच्या फोडणीच्या तयारीला लागणार। हे बघा, 1.5 किलो कांदे आणले आणि 1.5 किलो टोमॅटो। आता या टोपामध्ये तेल घातलं आहे। जवळजवळ मला 150 ग्रॅम तेल आहे, 150-200 ग्रॅम तेल आहे। तेल घातलं आणि तेजपत्ता टाकलं आहे। चांगलं तेल कडवून दिले, टोप चांगला गरम करून घेतला, त्यात तेल टाकले। आता कांदा परतवायचा आहे। हा बघा 1.5 किलो कांदा कापला, आता तो टाकतो आहे। हे बघा, आलं लसणाची पेस्ट करायला घेतली आहे। हे बघा, कांदा चांगला नरम झाला, मग त्यामध्ये 4 लवंगी मिरच्या आणि टोमॅटो टाकले आणि चांगलं त्याचं पेस्ट करून घ्यायचं आहे। आलं लसूण टाकलं आहे ना, आलं लसणाची पण पेस्ट टाकली त्यामध्ये। मॅरिनेट करायला ठेवलं ते फ्रीजमध्ये मटण। आता हे मटण हे बघा मस्तपैकी मुरलं आहे, बघा कसं तेल सुटलं आहे की नाही। आता हे यात घालायचं आहे। चला तर मग आपण ह्याच्यात घालून घेऊ। ह्यामध्ये चांगला परतवून घ्यायचा हा, आणि ह्यावर झाकण देऊन पाणी सुटेपर्यंत ह्याला चांगलं मुरून द्यायचं आहे। हा बघा, मस्तपैकी त्याला हलवून घ्यायचं आहे। चांगला हलवलं। आता यावर झाकण द्यायचं आणि ह्याला 20 मिनटं चांगलं
शिजवत ठेवायचं. आणि हे आता भाताला पाणी उकळत ठेवलं आहे. त्यात तूप टाकलेलं आहे. आता त्याला जरा उकळाली का मग तांदूळ यात घालायचं. हे बघा मटण चांगलं शिजवून घेतलेलं आहे. हां बघा मस्तपैकी वास किती छान सुटला आहे, खमखमीत. पहिल्यांदाच मी करते बिर्याणी. इथे हे असं शिजून घेतलं आहे. आणि हा भात ना, हा बघा हा मी भात कच्चा शिजून घेतलेला आहे. आता हा पाण्यातून काढून घेणार आहे. जर अजून एक उकळ घेणार याची आणि मग पाण्यातून काढून घेणार, नितळत ठेवणार आणि दुसरा एक टोप घेऊन ह्याचा मटणाचा एक थर लावणार आणि एक भाताचा, आणि कलर आवडलं तर कलर टाकणार आहे. अशा प्रकारे दम बिर्याणी करणार आहे.